चला मंडळी, महाराष्ट्राचा फेमस वडापाव कमी खर्चात, कमी व्यापात घरच्या घरी बनवूया. इथं अर्धा किलो बटाटे म्हणजे 20 रुपयाचे बटाटे कुकरला लावले. त्यामध्ये तांब्यावर पाणी घातलं आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या. 3 शिट्ट्या होतात आहे तोपर्यंत आपण बटाट्याचा मसाला बनवूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 8-9 हिरव्या मिरच्या, अद्रकचा तुकडा, 2 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरं आणि ओवा घालून याच्यामध्ये पाणी न घालता याचं जाडसर असं वाटण तयार करायचं. शक्यतो वडापाव बनवताना जास्त पेस्ट न करता या पद्धतीचंच वाटण तयार करायचं, म्हणजे वडे छान बनतात. कुकर इथं थंड झालेला आहे. झाकण खोलून आपल्याला गरम जेव्हा बटाटे असतात तेव्हाच आपल्याला याची साल काढून घ्यायची. म्हणजे बटाटे जेव्हा आपले गरम असतात तेव्हा त्याचा मसाला एकदम मऊसूत छान बनला जातो. तर इथे सगळे बटाटे मी याच पद्धतीने साल काढून घेतलेले आहेत. आणि याला आपला जो काटा चमचा असतो त्या मदतीने किंवा तुमच्याकडं स्मॅशर असेल त्याने सुद्धा आपण बटाटे सगळे स्मॅश करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने बटाटे सगळे स्मॅश करून झालेले आहेत. आता आपल्याला एक तडका पॅन ठेवायचा. त्यामध्ये 1 पळी इतकं तेल घालायचं. जे आपण हिरवं वाटण तयार केलं होतं ते तेलामध्ये टाकायचं. हिंग घालायचं, थोडीशी हळद घालायची आणि याला मिनिटभरासाठी आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचंय. आता हे परतून झालेलं आहे आणि जो आपण बटाटा स्मॅश केला होता त्यावर हे सगळं टाकायचं. चवीपुरतं मीठ घालायचं. बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि याला आपल्याला पूर्ण बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. एकदम छान झणझणीत वडे तयार होतात एकदम कमी खर्चामध्ये. बाहेर जेव्हा आपण एक वडापाव घ्यायला जातो तर 20 रुपये त्याची प्राइस आहे आणि आपल्याला इथं घरी अर्धा किलो बटाट्यामध्ये 14 ते 15 वडे आपण आरामात बनवू शकतो. तर अशा पद्धतीने आपला मसाला देखील तयार झाला. आता सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे या बेसन पिठाचा घोल, ज्याच्यामध्ये आपल्याला बटाटे वडे बुडवून आपल्याला तेलात तळायचे असतात. इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ आणि थोडासा खायचा सोडा घातला म्हणजे मार्केटसारखे वडे आपले तयार होतात. आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एकाच दिशेने फिरवत आपल्याला या घोल तयार करून घ्यायचा, म्हणजे आपल्या गुठळ्या होणार नाहीत आणि एकदम छान पद्धतीने आपलं पीठ तयार होईल. जास्त पातळी करायचं नाही आणि जास्त घट्टही नाही. अशा पद्धतीचं पीठ तयार करून घ्यायचं म्हणजे आपले वडे एकदम छान पद्धतीने तयार होतात. आता आपल्याला इथे हिरव्या मिरच्याची हिरवी चटणी करून घ्यायची. मला हिरवी चटणी खूप आवडते. मी जेव्हा मार्केटमधून वडापाव घेते तेव्हा हिरवी चटणी पहिल्यांदा ऑर्डर करत असते. आज पहिल्यांदाच मी घरी बनवली होती. त्यासाठी मी पुदिन्याची पानं, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि लसूण घातला. मीठ घातलं थोडंसं आणि जेवढी आपल्याला चटणी बनवायची त्यानुसार पाणी घालायचं आणि मस्त हिरवीगार चटणी तयार करायची. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये अद्रकचा तुकडा देखील तुम्ही टाकू शकता. आता मी तर थोडं मार्केटसारखा स्वाद यावा म्हणून अर्ध लिंबू सुद्धा पिळून घातलं होतं. त्यामुळे सेम मार्केटसारखी चटणी तयार झाली होती. आता आपली चटणी तर तयार झाली. एका बाउलमध्ये काढून ठेवायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी चटणी राहिलेली असते त्यामध्ये देखील पाणी टाकून आपल्याला त्या बाउलमध्ये काढून घ्यायचंय आणि हिरवीगार चटणी आपली तयार झालेली आहे. आता आपल्याला इथं वडे तळून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथं कढई ठेवली. भरपूर असं तेल घातलं. त्याला कडकडीत गरम करायला ठेवलं आणि वड्यांसाठी जो बनवलेला बटाट्याचा मसाला होता त्याला सुद्धा 10 मिनिटासाठी रेस्ट दिल्यामुळे तो सुद्धा असा घट्टसर झाला होता. तर एकदम छोटासा गोळा घ्यायचा आणि आपल्याला हवा त्या आकाराचा वडा तयार करून घ्यायचा. इथं घरचा वडा असल्यामुळे आपण कितीही मोठा छोटा बनवू शकतो. तर अशा पद्धतीने एक एक वडे मी सगळे बनवून घेतले. म्हणजे जेवढे आम्हाला घरी लागणारे वडे होते तेवढे आपले वडे तयार करून घेतले आणि एका पाठीमागे एक आपले वडे मी एका ताटामध्ये एकदमच बनवून ठेवले, म्हणजे एकदमच आपल्याला वडे तळून घेता येतात. तर अशा पद्धतीने मी 5 वडे तयार केलेले आहेत आणि बाकीचा मसाला फ्रीजमध्ये ठेवून देणार. जेव्हा लागेल तेव्हा बनवून खायचं. आता इथं तेल कडकडीत गरम झालं होतं. थोडंसं आपलं खुसखुशीत वडे होण्यासाठी 1 चमचाभर गरम तेल त्या पिठामध्ये घातलं आणि त्याला छान मिक्स करून घेतलं. आता एक वडा घ्यायचा आणि बघा छान पीठ तयार झालेलं असल्यामुळं पटकन त्याच्यावर आपल्याला लेयर तयार होतो. अलगदाचा वडा उचलायचा आणि गरम तेलामध्ये टाकायचा. असे 2 वडे मी इथं असे दाखवलेले आहेत आणि जो छोटासा चुरा असा पिठाचा पडतो की नाही तो आपल्याला साईडला काढून ठेवायचा. याची लाल चटणी आपल्याला तयार करता येते किंवा बनवता येते. तर ही मी काढून ठेवलेलं आहे एका साईडला आणि जे 2 वडे हाताने टाकले होते ते सुद्धा मी आपले छान खरपूस रंगाचे, थोडंसं मीडियम गॅस करायचा आणि खरपूस रंगाचे होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. इथे एकदम मार्केटसारखे वडे आपले तयार झालेले आहेत.
आता दुसरी पद्धत तुम्हाला सांगते. जर तुम्हाला हाताने टाकता येत नसेल किंवा भीती वाटत असेल तेल वगैरे उडेल म्हणून, तर अशा पद्धतीने वडा पिठामध्ये टाकायचा, जो घोल तयार केलेला आहे त्यामध्ये, आणि एका चमच्याने किंवा कोणत्या सुरीने अलगद तेलामध्ये सोडायचा. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही वडे एकदम छान सोडू शकता. असे चमच्याने वडे सोडले ना, की हातावर तेल वगैरे उडण्याची काही भीती नसते. बिनधास्त आपण वडे कधीही बनवून खाऊ शकतो. आणि जे वडापाव प्रेमी असतात, पण त्यांना बनवता येत नाही किंवा भीती वाटते तेलाची, तर अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकता. तर बघा, वडे आपले तयार झालेले आहेत. 5 वडे बनवले होते, तयार झाले. जो आपला बेसन घोलाचा जो चुरा साईडला जो वडे तळताना राहिला होता, तो मी एकत्र करून ठेवला होता. मिक्सरच्या भांड्यात टाकला. त्यामध्ये थोडंसं खोबऱ्याचा किस घातला, लाल तिखट आणि मीठ घातलं. लसूण टाकायचं विसरून गेले, पण तुम्ही नक्की टाका. अशा पद्धतीने आपली विसरभोळी लाल चटणी सुद्धा तयार झाली. एक गोष्टीची कमी होती लसणाची, पण तरी सुद्धा छान लागली. आता इथं आपण वडापाव साठी जो लागणारा पाव असतो त्याच्या लाद्या घेऊन आलो होतो. आणि खरं सांगू का, 10 ते 15 वडापाव बनवण्यासाठी जो लागणारा खर्च होता तो फक्त ₹100 पर्यंत होता. हेच वडापाव आपण मार्केटमध्ये जेव्हा घेऊन येतो, तेव्हा याला दुपटीने पैसे द्यावे लागतात. तर तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा आणि कमी खर्चात महाराष्ट्राच्या फेमस वडापावचा आनंद घ्या. आता वडापाव खाताना खायचं कसा? पावाचे 2 भाग करायचे. एका साईडला झणझणीत हिरवीगार चटणी लावून घ्यायची. दुसऱ्या साईडला गोड आंबट चटणी लावायची. पावाच्या दोन्ही साईडला लाल चटणी भुरभुरायची. मस्त तळलेला गरम गरम वडा पावामध्ये घालायचा आणि मस्त वडापावचा आनंद घ्यायचा. त्याबरोबर तोंडी लावण्यासाठी तळलेली लाल मिरची सुद्धा खायची. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.